हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असा. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही छान अशा हळदीच्या लेपनाने झालेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा शुक्रवारचाच म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणूनच आज पौर्णिमा असल्याकारणाने सकाळीच हळदीचं लेपन करून घेतलं उंबरठ्याला. पौर्णिमा ही दुपारनंतरच लागणार होती, परंतु सकाळी देव स्वच्छ केल्यानंतर पहिल्यांदा हळदीचं लेपन करून घेतलं. आणि आज पौर्णिमा असल्याकारणाने मी पौर्णिमा आणि अमावस्येला म्हणजे गॅस ओट्या स्वच्छ करून त्याची पूजा करत असते. म्हणजे जे आपल्या ओट्याच्या बॅकसाईडला आपण जे लिहितो अन्नपूर्णा माता प्रसन्न, ते मी म्हणजे दर 15 दिवसांनी ते स्वच्छ करून पुन्हा कुंकवाने जे अन्नपूर्णा माता प्रसन्न आणि स्वस्तिक काढत असते. तसेच गॅसची पूजा करत असते. खरं तर गॅसची पूजा ही रोजच केली पाहिजे, परंतु या धकाधकीच्या जीवनात काय आपल्याला रोज शक्य होत नाही. म्हणून शक्य होईल तर आपण दर पौर्णिमेला आणि अमावस्येला किचन ओट्याची आणि गॅसची पूजा करायला हवी. आज श्रावणी शुक्रवार म्हणजे श्रावणातला 3रा शुक्रवार होता आणि याच दिवशी येतो वरदलक्ष्मी मातेचं व्रत. आणि हे गेले 4 वर्ष झाली मी हा व्रत करते. म्हणून मग त्याची पूजा मांडणी करायची होती. म्हणून सकाळीच हळदीचं लेपन गॅसची पूजा झाल्यानंतर मग मी पूजे मांडणीला सुरुवात करणार होते. तर वरदलक्ष्मी मातेचं व्रत हे अतिशय शुभदायक असं व्रत आहे आणि हे फक्त एकाच दिवसाचं व्रत असतं. म्हणजेच आपण सकाळी व्रताची मांडणी करायची, पूजा करायची महालक्ष्मी आईची आणि मग संध्याकाळी यथाशक्ती 1 किंवा 5 स्त्रियांना बोलवून त्यांची ओटी भरून मग त्या उद्यापन करून घ्यायचं. असं हे वरद महालक्ष्मीचं व्रत एका दिवसाचं साधं आणि सोप्या पद्धतीने पूजा अर्चा करून करायचं असतं. तर वरद महालक्ष्मीचं व्रत नेमकं केव्हा येतं, तर हे व्रत साधारणतः श्रावणातल्या 3ऱ्या शुक्रवारी म्हणजे शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी व्रत केलं जातं. तसंच सांगायचं झालं तर श्रावणातील जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी हे व्रत येतं. पण यावर्षी 2025ला 8 ऑगस्ट रोजी शुक्रवार असून 8 ऑगस्टलाच दुपारी 2 नंतर पौर्णिमा सुरू होणार होती. म्हणजेच आज हा योग खूपच दुर्मिळ असा आलेला पौर्णिमा आणि शुक्रवारचा. तर मग महालक्ष्मीची सेवा ही झालीच पाहिजे आणि मला आज माझ्या मनात आलं की महालक्ष्मीचा अभिषेक आपण असा करावा. मग आधी मी महालक्ष्मीला छान असा पंचामृताने दुधाने अभिषेक केला, त्याच्यानंतर हळदीच्या पाण्याने अभिषेक केला, कुंकवाच्या पाण्याने अभिषेक केला, चंदनाच्या पाण्याने अभिषेक केला आणि मग पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक करून आईची मूर्ती स्वच्छ करून घेतली. शुक्रवारी महालक्ष्मीचा अभिषेक करणे कधीही उत्तमच असते. शुक्रवार हा आपल्या आई महालक्ष्मीचा वार आहे. म्हणूनच आज वरदलक्ष्मी व्रत, पौर्णिमा आणि शुक्रवार असा एकंदरीत छान असा योग आलेला आणि माझी इच्छा झाली की आज असाच आईचा अभिषेक करावा आणि छान असा अभिषेक संपन्न झाला. हा अभिषेक आपण जेव्हा महालक्ष्मीचा अभिषेक करतो तेव्हा श्रीसूक्ताचं पठण अवश्य करावं. त्याचबरोबर महालक्ष्मी आईचा बीजमंत्र आहे तोही म्हटला तर उत्तमच. जर आपल्याला काहीच येत नसेल तर ओम महालक्ष्मी माता नमः असं म्हटलं तरी चालतं. फक्त साधी भोळी आणि निस्वार्थ सेवा ही ईश्वरापर्यंत लवकर पोचते. म्हणून काही पूजा कशी करतो काय करतो त्याच्यापेक्षा आपलं मन किती स्वच्छ आहे आणि आपण किती स्वच्छ मनाने आणि किती भक्तिभावाने सेवा करतो याला महत्त्व असतं. आणि बाकीची जी आपण मांडणी करतो, सजावट करतो, तो आपल्या मनाच्या आनंदासाठी आणि आपल्या मनाला प्रसन्न वाटावं, घरात प्रसन्न वाटावं म्हणून आपण अशी म्हणजे आकर्षक सजावट आपण करत असतो. आणि देवी आईला, महालक्ष्मी आईला तर सजावट, सुगंध हा अतिशय प्रिय आहे. म्हणून नेहमीच आपण स्त्रियांनीही कोणतीही पूजा करताना आपलाही साज शृंगार पहिल्यांदा केला पाहिजे. आपण पण एक महालक्ष्मी आईचंच रूप आहोत. म्हणूनच लक्ष्मी मातेला जसा साज शृंगार आवडतो तसा तिची सेवा करणारीने ही साज शृंगार केलेला तिला आवडतो. म्हणून प्रत्येक पूजेच्या वेळेस आपणही साज शृंगार करूनच पूजा करावी. कारण की घरातील स्त्री जेवढी शृंगार करेल, जेवढी आनंदी असेल, तेवढी महालक्ष्मी आईची कृपा आपल्या घरावर राहत असते. वरदलक्ष्मी व्रताचं एक वेगळेपण असं आहे की आपण कोणती म्हणजे पूजा करताना आपण मार्गशीर्षाचे गुरुवार करतो तेव्हाही आपण कळश भरतो. पण तेव्हा कळश भरताना आपण त्या कळशामध्ये हे सुपारी, पैसा, दुर्वा, फूल टाकत असतो. परंतु वरदलक्ष्मी व्रताचा जेव्हा आपण कळश भरतो तेव्हा त्या कळशात सुपारी, पैसा, हळद, कुंकू घालायचं आणि
पाणी न घालता त्या कळशामध्ये पूर्ण कळश हा तांदळाने भरून ठेवायचा. म्हणजे याच्यात पाण्याऐवजी आपण तांदूळ वापरायचे असतात आणि तांदळाचीच रास करून त्या राशेवर या कळसाची स्थापना करायची असते. तर अशा प्रकारे इथे मी आता हा तांदळाचा कळश भरून घेतला आहे आणि त्याच्यानंतर पाटावर तांदूळ पसरवते, त्यावर थोडंसं हळद कुंकू व्हायचं आणि मग आपण ते वरदलक्ष्मी व्रताचा जो आपण कलश भरलेला आहे त्याच्यात विड्याची पानं किंवा आंब्याची पानं घालून त्याच्यावर नारळ ठेवायचा आणि त्याची स्थापना त्या तांदळाच्या राशीवर करायची. परंतु सर्वप्रथम जेव्हा जो आपण कळश घेतलेला आहे त्यावर स्वस्तिक काढायचं, दोन्ही साईडला 2 रेषा आखायच्या, वर 5 ठिकाणी हळद कुंकू करायचं आणि मग कळशावर आपण नारळ ठेवायचा आणि त्याची स्थापना करायची. आपण जसं मार्गशीर्षात मुखवटा वगैरे लावतो, वस्त्र नेसवतो, साडी नेसवतो, तशा प्रकारे तुम्ही कळशाला सजावट करू शकता. परंतु मी जे आपण मार्गशीर्षात करतो मग तेच इथे करणं मला नाही आवडलं. मला साधं सिंपल असाच कलश ठेवायला आवडतो आणि मी नेहमी या पूजेसाठी असाच कलश भरते. म्हणून मग मी साधाच असा कलश ठेवला आणि त्याला फक्त 2 गजरे घातले, वेणी लावली. त्याच्यानंतर मग गणपतीची पूजा करून घ्यायची. गणपतीला वस्त्र वगैरे, कापसाचं वस्त्र, लाल फूल आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आई महालक्ष्मीला ही आरती ओवाळून धूपदीप दाखवून घ्यायचं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं, पोथी वाचायची आणि आरती म्हणून घ्यायची. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण या कलशाची मांडणी करू शकतो. परंतु माझ्याकडे आई महालक्ष्मीची मूर्ती ही मी आराध्य म्हणून बसवलेली आहे, म्हणून मग मी आज महालक्ष्मी आईचा अभिषेक करून घेतला. तिला छान कुंकुमार्चन केलं आणि मग अष्टलक्ष्मी दिव्याचंही मी आज पूजन करून घेतलं. त्याचबरोबर संध्याकाळी मग आईची ओटी भरून घेतली, कारण की हे एका दिवसाचंच व्रत असल्याकारणाने याच दिवशी आपल्याला आईची ओटी पण भरून घ्यायची असते. मग इथे आज शुक्रवारही होता. श्रावणातल्या शुक्रवारी तर आपण आपल्या मुलांसाठी जरा ज्योतीचं व्रत करतोच, ते माझं तेही व्रत होतं. मग संध्याकाळी जरा ज्योतीची पूजा करायची होती, म्हणून मग आजच मी वरदलक्ष्मीचीही ओटी भरून घेतली आणि जरा ज्योतीचीही ओटी मी आजच भरून घेतली. तर आपण या भरलेल्या म्हणजे देवीला जेव्हा आपण ओटी भरतो तर ती ओटी आपण काय करायची, तर अशी ओटी आपण जी देवीला आपल्या घरात भरत असतो तर तुम्ही ती ओटी स्वतःही वापरू शकता किंवा एखाद्या मंदिरात जर तुम्ही गेलेत देवीच्या, म्हणजे आई महालक्ष्मीला भरली तर महालक्ष्मीच्या मंदिरात गेले तर तिथे ती ओटी पुन्हा भरू शकता. किंवा आपल्याकडे जर कोणी आले असेल सुवासिन तर तिलाही अशी ओटी तुम्ही देऊ शकता. आईची ओटी भरल्यानंतर म्हणजे कुठल्याही देवीची तुम्ही ओटी भरल्यानंतर तिला ठेस भरायला विसरायचं नाही. आमच्याकडे तर याला ठेस भरणं म्हणतात, जे तांदूळ आपण देवीवर 5 वेळा टाकतो त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, परंतु मग ही ठेस अवश्य भरावी आणि उरलेले तांदूळ त्याच ओटीमध्ये ठेवून द्यावेत. अशा प्रकारे माझी सकाळीच वरदलक्ष्मी व्रताची पूजा झाली. म्हणजे सकाळी आधी देवपूजा झाली, त्याच्यानंतर मी वरदलक्ष्मी व्रताचं पूजन करून घेतलं आणि इकडे माझ्या शिवलीला त्याचं कारण सुद्धा चालूच आहे, त्याची मांडणी बाजूला केलेली आहे. तुम्हाला आजची माझी वरदलक्ष्मीची पूजा जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा का तुम्हाला आजची पूजा ही कशी वाटली. देवीला नैवेद्यासाठी गव्हाची मला खीर पण करायची होती. म्हणजे गहू मी रात्री भिजून ठेवलेले, त्याच्यानंतर ते मिक्सरला काढून घेतले आणि मग कुकरला शिट्या घेतल्या 3-4. त्याचे गहू छान शिजले गेले. मग परत तुपात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून, वेलची पावडर टाकून छान परतून घेतलं आणि मग गूळ टाकलं आणि छान अशी गूळ आणि पाण्यामध्ये ही लापशी मी शिजून घेतली. तुम्ही याला गव्हाची खीर किंवा लापशी असंही म्हणू शकता. अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि खीर ही महालक्ष्मी आईला, सर्वच देव्यांना खीर ही अतिप्रिय आहे. मग मी सोमवारी तांदळाची खीर केलेली म्हणून आज मी गव्हाची खीर केली.
तर आणि बायकाही संध्याकाळी मी 5 जणींना बोलवलं होतं उद्यापनासाठी. त्यांच्या ओट्या भरायच्या होत्या आणि त्यांनाही खाण्यासाठीही मी खीर बनवली होती. काय असल्यास श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी एखाद्या तरी सुवासिनीला घरात बोलावून तिला हळद कुंकू लावून तिला खाण्यासाठी थोडंसं गोडधोड देऊन किंवा एखादीला तरी जेवू घालवावं. परंतु आता मला काही एवढं जेवणाचं घाट घालणे शक्य नव्हतं, म्हणूनच मग मी हे खीर करण्याचं ठरवलं. म्हणजे आलेल्या सर्व म्हणजे 5 जणींना ती मी खीर खाऊ घालणार होते. तर मग इथेच आता संध्याकाळ झालेली, सगळं माझं आवरलं होतं. संध्याकाळी मग देवीच्या स्वागतासाठी अशी मी पाण्यात फुलं ठेवत असते बाहेर. नंतर धूप दिवा लावत असते दरवाजाबाहेर, तर रोजच लावत असते. आज फुलं वगैरे ठेवलेली, म्हणजे जेव्हा जेव्हा देवीचा वार असतो तेव्हा मी फुलं बाहेर ठेवत असते. आणि आता संध्याकाळी मी ज्योतीची पूजा करून घेतली आणि मग ज्योतीची ओटी भरली. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला. नैवेद्यानंतर छान अशी आरती करून घेतली. म्हणजे वाटतं एवढं सगळं कामं, पण खूप सकाळपासून म्हणजे मी एक क्षण पण बसली नव्हती. शुक्रवारी मी एक क्षणसुद्धा घरात अशी आरामात बसली नाही. सर्व सकाळपासून काम काम काम, कारण की पूजा, वरदलक्ष्मीची पूजा, जरा ज्योतीची पूजा, त्याच्यानंतर शिवलीला अमृताचे पारायण चालू होते. मग त्याचे 2 अध्याय वाचायचे होते. म्हणजे नित्यसेवाही असते. मग सकाळपासूनच खूपच बिझी होते. आणि त्यात मग सुवासिनींनाही जे बोलावलं होतं ओटी भरण्यासाठी, मग सगळी आवरावर पण करायचीच होती. मी आज 5 सुवासिनींना ओटी भरण्यासाठी बोलावलं होतं. मग त्यांच्यासाठी मी ब्लाऊज पीस आणलेले, एक फळ द्यायचं होतं ओटीमध्ये आणि गजरा, आणि कधीही ओटीमध्ये 1 रुपया का होईना पण पैसे द्यावेत. तर म्हणजे आपल्या यथाशक्ती, तुम्ही 11 रुपये द्या, 21 रुपये द्या, 51 रुपये द्या, आपल्या यथाशक्तीनुसार ओटीमध्ये पैसे घालावेत. इथे जसं आपण महालक्ष्मीच्या उद्यापनाला जसं आलेल्या सुवासिनी ह्या महालक्ष्मीचं जे रूप आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा त्यांचे पाय धुवायचे. इथे काकींनी मला पाय धुवून नाही दिले, ते बोलले माझे अंगठे धुवू हाताचे. मग मी ते तसं केलं. मग आरती करून घ्यायची. आरती झाल्यानंतर ओटी भरून घ्यायची आणि मग नमस्कार करून घ्यायचा. इथे 3 जणी आधी आलेल्या, दोघींना ऑफिसच्या कामामुळे उशीर होणार होता. मग 3घींचंच करून घेतलं. आणि या दोघी माझ्या मैत्रिणीच आहेत, किट्टूच्या मैत्रिणींच्या मम्मी आहेत. आणि मग त्या की आज माझं काम वाचवणार होत्या. मग त्यांना मी बोलले तुम्ही आधी माझ्याकडे या, ओटी भरून घेऊ, आणि ओटी भरून तुम्ही ती किट्टूला कथ्थक क्लासला घेऊन जा, त्याच्यानंतर मग मी तिला घेण्यासाठी येते. म्हणजे एक कामात मी 2 कामं करून घेतली. तर अशा प्रकारे इथे ओटी भरून घ्यायची. आणि इथे पण जेव्हा आपण सुवासिनीची ओटी भरतो तेव्हा सुवासिनीचीही ठेस भरून घ्यायची. आणि आलेल्या सुवासिनी हे महालक्ष्मीचं रूप आहे, अशाप्रमाणेच त्यांचा यथास्वागत करायचा असतो. सर्व आवरता मला उपवास सोडण्यासाठी 11 वाजले. अशा प्रकारे छान अशी वरदलक्ष्मी व्रताची पूजाही झाली. छान आई महालक्ष्मीचा अभिषेक झाला. आणि आज शुक्रवार होता, त्याच्यात मग कुंचन सेवाही करायची होती, म्हणूनच मला खूपच उशीर झाला. आपल्याला जसं वाटतं का हे देवाचं करतो आपण, पण एवढं सोपंही नाही देवाचं सगळं करणं. त्यालाही ईश्वराची इच्छा आणि ईश्वराची कृपा असावी लागते. कारण की जेव्हा तुम्ही एखादी पूजा मांडता तेव्हा किती उशीर लागतो, जेव्हा जो पूजा करणार आहे त्याला विचारा. म्हणून आपण ज्या काही पूजा विधी करतो किंवा अध्यात्म करतो ती ईश्वराची इच्छा असते, आणि तो ईश्वर आपल्याकडून ही सेवा करून घेत असतो. चला तर मग या पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशा एका नवीनच आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई महालक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. बाय.